गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की शुक्रवारी रात्री US मार्केटमध्ये काय झालं. US मार्केट व्यवस्थित चालू होतं आणि त्यानंतर मध्येच ट्रम्पने अनाउन्समेंट केली की युरोपियन युनियन आणि US यांची ट्रेड डील होण्याची 50-50 पॉसिबिलिटी आहे. असं स्टेटमेंट केल्यामुळे तिथे मार्केट शूटअप झालं पुन्हा एकदा आणि ग्रीनमध्ये बऱ्यापैकी क्लोज झालं. त्यानंतर आता जर आपण USचे फ्युचर्स पाहिले तर ते त्याहीपेक्षा जास्त ग्रीनमध्ये ट्रेड करत आहेत, ऑलमोस्ट अर्धा पाऊण टक्क्याच्या आसपास. तर मग याच्या मागे रिझन काय? तर युरोपियन युनियनने देखील आता सांगितलं आहे की हो, आम्ही US सोबत ट्रेड डील जी आहे तर ती करत आहोत आणि ती लवकरच होईल. त्यामुळे ते US मार्केट आणि पूर्ण जगासाठी चांगलं आहे. परंतु आपल्याकडे मात्र स्वतःचेच प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे आपल्या मार्केटमध्ये बाईंग आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. म्हणजेच काय की 1 तारीख म्हणजे 1 ऑगस्ट जी टॅरिफची डेडलाईन आहे तर ती जवळ आली आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाही आहेत की मिनी ट्रेड डील म्हणा किंवा पूर्ण ट्रेड डील ही होईल, असे कुठलेही चान्सेस नाहीत. कारण पियुष गोयल जे आहेत तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 15 तारखेला US कडनं डेलिगेशन येणार आहे इंडियामध्ये ट्रेड डील संदर्भात चर्चा करण्यासाठी. म्हणजे साहजिकच आहे की 1 तारखेची डेडलाईन तशी उलटून जाण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. म्हणजेच काय की ट्रेड डील न झाल्यामुळे मार्केटमध्ये जे ऑप्टिमिझम होतं की होईल आणि मग त्याचा फायदा होईल, तर त्यातली कुठलीच गोष्ट होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत नाही आहे. ओके, त्यामुळे जर आपण पाहिलं तर IT स्टॉक्स जे आहेत तर ते बऱ्यापैकी डाऊन आहेत आणि आजही IT स्टॉक जे आहेत तर ते डाऊन राहण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. त्याचं कारण असं की TCSने 2% वर्कफोर्स कट डाऊन करण्याचे आपण काय म्हणतो की संकेत दिलेले आहेत आणि जी गोष्ट अगेन IT इंडस्ट्रीसाठी चांगली नाही आहे. म्हणजे साहजिकच आहे की भारतातल्या सगळ्यात मोठ्या IT कंपनीनं जर समजा 2% वर्कफोर्स रिड्यूस करण्याचे चान्सेस दिलेले आहेत तर बाकीच्या कंपन्यासुद्धा ते मे बी रिड्यूसच करतील, की ज्याचा अगेन फार मोठा इम्पॅक्ट हा इकॉनॉमीवरती देखील येऊ शकतो. त्यामुळे आता गव्हर्नमेंट त्यानंतर USची ट्रेड डील वगैरे या सगळ्या गोष्टी कशा प्लेआउट होतात ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर आपण आता शुक्रवारी आपलं मार्केट जर पाहिलं तर शुक्रवारीसुद्धा आपल्या मार्केटमध्ये एक सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळाला आणि जो मेजर सपोर्ट होता 25,000चा तर तो ब्रेकडाऊन करून मार्केट खालच्या बाजूला बंद झालेला आहे. म्हणजेच काय, मार्केटमध्ये बेरिशनेस आहे. ओके, तर मग आता जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं पुन्हा एकदा सेलिंग केलेलं आहे 2,000 कोटींचं आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलं आहे ऑलमोस्ट सेम अमाऊंटचं. तर मग आता ग्लोबल क्यूज जर आज आपण पाहिले तर पॉझिटिव्ह आहेत पूर्णपणे, परंतु लोकल क्यूज जे आहेत तर ते निगेटिव्ह आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आपण काय म्हणू शकतो की फार जास्त पॉझिटिव्हिटी राहण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. आता जर आपण सपोर्ट पाहिला मार्केटमध्ये तर 24,750च्या आसपास सपोर्ट येतो की जो इथनं साधारण 100-1 पॉईंटच्या आसपास अजून लांब आहे. तर तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि तिथे पाहावं लागेल की बाईंग येतं आहे की नाही, कारण तो जर सपोर्ट डिसिसिव्हली ब्रेक करण्यात आला तर सरळ 24,500 हा एकच सपोर्ट मार्केटमध्ये राहतो आहे. ओके, त्यामुळे आता पाहणं फार जास्त गरजेचं आहे की पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन प्लेआउट होतं आहे. जे काही ग्लोबल क्यूज आहेत तर ते लोकल क्यूजवरती भारी पडत आहेत का, किंवा लोकल क्यूज जे आहेत तर ते ग्लोबल क्यूजवरती भारी पडत आहेत का. आता ग्लोबल मार्केटमध्ये एवढ्या आपण काय म्हणतो की एवढी पॉझिटिव्हिटी असतानासुद्धा गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल, हार्डली 5 ते 10 पॉईंट आयदर गॅप अप आयदर गॅप डाऊन. म्हणजेच काय की ग्लोबल आपण काय म्हणतो की सिनेरिओ जो आहे तर त्याला प्लेआउट करताना सध्या तरी मार्केट बिलकुल मूडमध्ये दिसत नाही आहे. परंतु स्टॉक मार्केटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. मार्केट कुठून पलटेल, त्याला कुठली न्यूज कारणीभूत ठरेल हे सांगता येत नाही. आता 1 तारीख तशीही जवळ आलेली आहे आणि पाहावं लागेल की काय होतं ते. आता जर आपण टेक्निकली पाहिलं तर सलग 4 आठवडे आपलं मार्केट जे आहे तर ते डाऊन राहिलेलं आहे आणि हायली पॉसिबिलिटी आहे
की एक बाउन्स बॅक आपल्याला मार्केटमध्ये पाहायला भेटेल, की जो अगेन मार्केटला 25,000च्या आसपास घेऊन जाईल, परंतु 25,000वरती सेलर्स बसलेलेच आहेत. त्यामुळे इझिली आता 25,000 ब्रेक होणार नाही आहे, कारण मार्केटमध्ये आता वरती 2 ते 3 रेजिस्टन्स क्रिएट झाले. एक पहिला तर 25,000, त्यानंतर 25,200, त्यानंतर 25,400 आणि 500च्या दरम्यान, आणि त्यानंतर सगळ्यात शेवट 25,600. त्यामुळे प्रत्येक लेवल एवढ्या इझिली ब्रेक होईल असं बिलकुल नाही आहे. त्यासाठी तेवढी पॉझिटिव्ह न्यूज पाहिजे, आणि ती एकच असू शकते, ती म्हणजे जर ट्रेड डील संदर्भात काही घोषणा झाली तर, भले मग ती मिनी ट्रेड डील असेल किंवा मग अजून काही असेल, किंवा मग कुठलीही एखादी पॉझिटिव्ह न्यूज टॅरिफ संदर्भात, तीसुद्धा मार्केटला प्लेआउट करू शकते. परंतु तोपर्यंत एवढं डिसेसिव्ह बाईंग मार्केटमध्ये होईल अशी पॉसिबिलिटी फार कमी वाटते. पाहूयात काय होते ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.